शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असताना पाचोरा येथील प्रचार सभेमध्ये सत्ताधारी शिंदे भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे। त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी शिंदे गटाच्या नेत्यांच्या धोरणांना कठोर शब्दांमध्ये आव्हान दिलंय आणि लोकशाही आणि विकासाच्या मुद्द्यावर गंभीर आरोपही केलेत। सुषमाताई अंधारे यांनी शिंदे गटाच्या आमदारांना गद्दार म्हणून संबोधलंय। शिवसेना आणि तिच्या कार्यकर्त्यांची ऐतिहासिक परंपरा लक्षात ठेवून त्यांना कधीही गद्दारी करण्याचा अधिकार नाही। जे शिंदे गटाच्या आमदार सत्तेच्या लालसेमधून पक्ष बदलून सत्ताधाऱ्यांकडे गेले आहेत ते त्यांच्या लोकशाही मूल्यांचं उल्लंघन करत आहेत, असं त्यांनी यावेळी नमूद केलंय। सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी शिंदे भाजप सरकारवर राज्यातील विकास कामांमध्ये अपारदर्शकता आणि अपयशाचे आरोपही केलेत। शिंदे गटानं केवळ सत्तेसाठी शिवसेना सोडली, पण राज्यातील विकास कामांकडे दुर्लक्ष केलं। शहरांमध्ये रस्ते, पाणी, आरोग्य सेवा आणि शिक्षण व्यवस्थेतील असंख्य समस्या जशाच्या तशा आहेत, असं देखील त्यांनी यावेळी सांगितलंय। पाचोरा परिसरामधील समस्या न सोडवल्याचा त्यांनी यावेळी आरोपही केला आहे। शेतकऱ्यांच्या समस्यांचा मुद्दा सुषमा अंधारे यांनी शेतकऱ्यांच्या अडचणींना प्रमुख मुद्दा बनवला। शेतकऱ्यांना अजूनही कर्जमाफी, पीक विम्याच्या मदतीची आवश्यकता आहे। शिंदे गटानं शेतकऱ्यांच्या हितासाठी काहीही ठोस पाऊल उचललं नाही। शेतकरी आणखीनच कर्जाच्या जंजाळामध्ये अडकलेले आहेत, असं ते म्हणाल्या। तसेच सुषमा अंधारे यांनी राज्यातील सामान्य नागरिकांच्या समस्या जसं की बेरोजगारी, महागाई आणि आरोग्य सेवा यावर सत्ताधारी सरकारला जबाबदार धरलंय। लोकशाहीचं पालन करणारं सरकार असावं लागतं, पण सत्ताधारी मात्र आपल्या स्वार्थासाठी लोकांच्या मूलभूत समस्यांकडे दुर्लक्ष करत आहेत, असं त्यांनी सांगितलं। अंधारे यांनी उद्धव ठाकरे यांना राज्याचे एक सक्षम आणि कर्तव्यदक्ष नेतृत्व म्हणून गौरवलंय। उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नेहमीच महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहिली आणि सुषमा अंधारे यांच्या भाषणाला पाचोरा येथील सभेला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद देखील मिळाला। त्यांनी अनेक वेळा शिंदे गटाच्या धोरणांवर सवालही केला आणि ठरवलं की 2024 मध्ये महाराष्ट्रात शिवसेनेचा विजय निश्चित करायचा आहे। सुषमा अंधारे यांनी पाचोरा येथील प्रचार सभेमध्ये शिंदे भाजप सरकारवर तीव्र शब्दात टीका केली आहे। त्यांच्या विकासाच्या वचनांवर प्रश्न उपस्थित केले आणि शेतकरी, सामान्य नागरिक तसेच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या हिताची बाजू घेतली। त्यांच्या भाषणानं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक नवीन उत्साह निर्माण झाला आहे। दादा हो, या निवडणुकीमध्ये पैशाचा पूर आहे। खोक्यांनी पैसे आले त्यांच्याकडे, त्यामुळे ते पैसे भरपूर वाटू शकतात। चिकार घ्या, दाबून घ्या। काही त्यांच्या घरचे नाहीत, आपल्याच कष्टाचे, आपल्या सोयाबीन मधून मारलेले, आपल्या कापसातून मारलेले, आपल्या दाजीच्या पगारीचे न दिलेले आपलेच पैसे आहेत। दणकावून पैसे घ्यायचे, अजे भात लागले, दणकावून पैसे घ्यायचे, सगळ्याकडून पैसे घ्यायचे आणि 20 तारखेला मस्त एक नंबर झाक साडी घालून आपलं मस्त बूथ केंद्रावर जाऊन 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसांना धडा शिकवायचा असेल तर 1 नंबरचं बटन। 2 नंबरचे धंदे करणाऱ्या माणसासाठी किती जागरूक आहात तुम्ही बघा। बोलतेच बघायचं, याचा अर्थ ही गर्दी विकत आणलेली नाही, ही गर्दी वैशुताईची गर्दी आहे। याचा अर्थ वैशुताईंवर तुम्ही खास प्रेम करणारी लोक आहात आणि त्यामुळे 2 नंबरचे धंदे करणाऱ्या लोकांना गाडण्यासाठी 2 नंबरचं बटन दाबायचं आहे। आपली निशाणी काय? काय? मशाल। आपली निशाणी मशाल आहे। मगाशी वैशुताई म्हणत होत्या की त्यांनी वैशाली सूर्यवंशी नावाची एक डुप्लिकेट, अजून एक त्याच नावाचे एक डमी कॅन्डिडेट उभा केला आहे। अहो लक्षात घ्या, ओरिजिनल लोक ओरिजिनल काम करतात, डुप्लिकेट लोकांना डुप्लिकेट धंदे सुचतात। पण लोक इतके हुशार आहेत की त्यांना डुप्लिकेट आणि ओरिजिनल मधला फरक कळतो। त्यामुळे ही जनता निश्चितपणे 20 तारखेला ताकदीने निर्णय घेणार आहे। राजे हो, मा जिजाऊंची, मा रमाईची, मा सावित्रीची लेख म्हणून निश्चितपणे तुम्ही सगळेजण हा जिल्हा हा बहिणाबाईंचा जिल्हा आहे आणि बहिणाबाईंच्या जिल्ह्यामध्ये आपली एक बहीणबाई निवडणुकीला उभी राहिलेली आहे। त्या आपल्या बहिणीच्या पाठीशी आपण ताकदीने उभे राहाल ही मला खात्री आहे। कुणाच्याही भावना दुखावण्याचा अजिबात हेतू नाही, पण दुखावल्याच गेले असतील चुकून मागून, ज्याला आपला नाही आपण काही करू शकतो।